बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं अजित दादांची आठवण मलाच नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेला, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या माणसाला, महिलांना दादांची आठवण सतत सलत राहणार मनामध्ये. की जो चेहरा, की ज्या चेहऱ्यानं या महाराष्ट्रामध्ये एक छाप पकडली आणि संपूर्ण भारतामध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमाचे उजेड आणण्याचा प्रयत्न केला. त्यातून या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख आयुष्मान रवी दांडगे, आम्ही हे बचपनपासून युथ काँग्रेसचे 74 पासून कार्यरत आहोत. त्याच्यामध्ये हा पोरगा जो आहे रवी दांडगे, ॲक्टिव्ह डॅशिंग, सगळ्या याच्यामध्ये डॅशिंग आहे. आजही तशीच वृत्ती त्यांची आहे. त्याचप्रमाणे त्यांना एक ताकद लाभली आमची ॲडव्होकेट साबळे साहेबांची. अतिशय चांगलं नेतृत्व देतात. इंद्रपालजी हे सुद्धा अतिशय नेतृत्व, चांगल्या प्रकारचं नेतृत्व आहे. या आमच्या ताईसुद्धा जे काही एक महिला, या जवळजवळ 60-70 माणसांमध्ये एकटी महिला आहे. म्हणजे या महिलेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमीच आहे, हे दादानं ओळखलेलं होतं. आणि महिलांना त्या पक्षामध्ये, राष्ट्रवादी पक्षामध्ये महिलांना जास्तीत जास्त इज्जतीनं दादांनी सन्मानपूर्वक ठेवलेला आहे. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे खरोखर कौतुकास्पद आहे. आपण पर्यावरणाच्या ध्येयाकडे गेलो पाहिजे. जगायचं असेल, चांगलं ठेवायचं असेल, आरोग्य चांगलं असेल, संवाद चर्चा घडवायच्या असतील तर हे पर्यावरण चांगलं ठेवलं तर तुमचे आमचे विचार अतिशय भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे असे विचार तुमचे आमचे येऊ शकते आणि संपूर्ण जगाला आम्ही या ठिकाणी जोडू शकतो. अशा प्रकारचा रवी दांडगे यांनी जो कार्यक्रम ठेवला तर कौतुकास्पद आहे. मी जास्त काही न बोलता दादांना सुद्धा या ठिकाणी मी माझी आदरांजली वाहतो, माझ्या पक्षाच्या वतीनं आदरांजली वाहतो. आणि रवी दांडगेच्या माना सन्मानार्थ काँग्रेसचा कार्यकर्ता असताना सुद्धा मी इथे आलो. का ही संस्कृती आपली, काँग्रेस हे आमचं एकच आहे, एकच घर आहे. आणि म्हणून एक दुसऱ्याची आचारसंहिता, विचार प्रदान करण्याचं हे बघा श्रेष्ठत्व या ठिकाणी लाभते. लाडके लोकनेते, महानायक अजितदादा पवार यांची पहिली जयंती आपण विनम्र आवाहन करतोय. यासाठी उपस्थित ज्यांनी इतका सुंदर कार्यक्रम घेतला असे माझे मित्र, या तालुक्याचे अध्यक्ष रवी दांडगेजी, या तालुक्याचे प्रभारी मुंबईचे जनरल सेक्रेटरी आपले सुदर्शन राणाजी, आणि मुंबईचे सचिव, युवाचे नेते आपले विलोम पाटणकरजी, आपले सर्व वार्डाध्यक्ष ॲडव्होकेट साबळे साहेब, आणि आता नवनिर्वाचित आपले जिल्ह्याचे ॲडमिन मुरारी झाजी, आणि सर्व तालुक्याचे पदाधिकारी व आमची महिला जे उपस्थित राहिली त्यांच्याही अभिनंदन. एक खूपच सुंदर ठिकाणी रवी आपण प्रोग्राम घेतलं आणि खूपच थोड्या वेळात, आणि टाईम पण आपण चेंज केला तरी पण इतकी मोठ्या संख्येने दादावर प्रेम कराय. एकदा मी तिकडे बसलो होतो दादांबरोबर आणि ते सयाजी शिंदेचा प्रवेश झाला होता त्यावेळी पक्षात, तटकरे साहेब वगैरे सर्व आले होते. तर ते ॲक्टर आहेत, त्यांनी 200 तेलुगू फिल्म केली आहे आणि एक 30-40 हिंदी फिल्म केली आहे. मोठे सुपरस्टार आहेत ते. तर ते प्रवेशमध्ये आले आणि त्यांनी काय केलं, झाडं आहेत, पर्यावरण खूप सुंदर आहे. तर या झाडाला तर इतके कर्मचारी आपण सांगितल्याप्रमाणे याची देखरेख करणार, आणि निश्चित अजितदादांना हे अर्धांजली आहे आणि सच्ची अर्धांजली आहे. आपल्या सर्वांच्या, सर्व वार्ड अध्यक्षांच्या, सर्व तालुका अध्यक्षांच्या, मुंबईचे पदाधिकाऱ्यांच्या, आमचे काँग्रेसचे मित्र बोरकर साहेबांच्या, सर्वांच्या आम्ही अभिनंदन करतो. आणि हे प्रोग्राम आज इकडे संपला असा मी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, भारत माता की जय. अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, एकच वादा, एकच वादा, एकच वादा. जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी, जय भीम. आज या ठिकाणी माझ्या आग्रहातर्फे आपण या ठिकाणी उपस्थित झाला. मी काल अचानक सगळ्यांना काल फोन करून सांगितलं की मी विनंती केली की आपल्याला जिल्ह्यातून आदेश आला आहे आणि आपल्याला वृक्षारोपणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे. तर माझ्या आग्रहापोटी जेही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले, माझे वार्ड अध्यक्ष गुलमान मोहम्मद झाले, लगाडे साहेब झाले, सुरेश दांडगे झाले, आणि आमचे विशेषतः आमचे सुदर्शन राणाजी झाले, त्यांच्या मिसेस झाल्या, आमचे SR पाटील झाले, आणि बऱ्यापैकी शाहूराव साबळे झाले, बोरकर साहेब झाले, शेखर आठवले झाले.
आणि बाबा सागर झाले, विलोक पाटणकर झाले, उमेश जेटवाई झाले, आमचे लगाळे साहेब झाले, बऱ्यापैकी लोक मी फोन करून या ठिकाणी उपस्थित झाले. मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो. महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांचं जानेवारीमध्ये दुःखद निधन झालं. त्याच्यानंतर त्यांची जयंती ह्या महिन्यामध्ये 22 तारखेला असते, परंतु ते आपल्यामधून निघून गेल्यामुळे आणि पार्टीच्या आदेशाप्रमाणे संपूर्ण हा सप्ताह 22 जुलैच्या नंतर त्यांच्या विविध कार्यक्रमाने आपण साजरा करत आहोत. त्याच्याच अनुषंगाने ह्या ठिकाणी उपस्थित असलेले ह्या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष इंद्रपाल साहेब, राणासाहेब आणि विशेष करून ज्या तालुक्यामध्ये कार्यक्रम होतो मागो ठाण्यामध्ये आमचे रवी दांडगे साहेब, बोरकर साहेब आणि सर्व पार्टीचे आमचे सन्माननीय कार्यकर्ते आणि बंधू आणि भगिनींनो, ह्या कार्यक्रमामध्ये विशेष करून ध्यान आपल्याला द्यायचं आहे की प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम आपण दादाच्या सन्मानित करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामुळे पक्षाची तर वाढ होतेच, परंतु समाजामध्ये वेगळ्या प्रकारचा संदेश जातो. विशेष करून संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये पर्यावरणाचं अत्यंत प्रदूषणाचं हे झालेलं आहे जागतिकीकरणामुळे, अवधीकरणामुळे आणि माणसांमध्ये एक प्रकारची जागृती निर्माण करण्यासाठी झाडं जर आपण लावली, झाडं जर वाचवली, आपलं जसं हृदय आहे तसं आपलं जे काय हे आहे लंग्स आहेत, हे झाडे आपले लंग्स आहेत, खऱ्या अर्थाने आपले लंग्स आहेत. संपूर्ण ह्या भारत देशामध्ये, जगामध्ये, विशेष करून महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये, उत्तर मुंबईमध्ये आमचे सन्माननीय अध्यक्ष इंद्रपाल साहेबांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम ह्या ठिकाणी होतो आहे. आपण सगळ्यांनी ह्या ठिकाणी आलं आणि मला काल दादांनी बोलवलं, रवी दादांनी, त्याच्या अनुषंगाने ह्या ठिकाणी मी उपस्थित राहिलो आणि मला ह्या अनुषंगाने 2 शब्द बोलण्याचा दादांवरती जो संधी दिली त्याबद्दल मी आपला विशेष करून रविदादा, इंद्रपाल साहेब, राणासाहेब या सगळ्यांचं हार्दिक आभार मानतो. बंधू आणि भगिनींनो,